महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र धुळे अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामार्फत आत्मा धुळे यांच्या सहयोगाने बहुवार्षिक चारा पीक हायब्रिड नेपियर फुले गुणवंत पीक प्रात्यक्षिक 2019-20 मध्ये यशस्वीपणे राबविण्यात आले। या माध्यमातून आपण जाणून घेऊयात फुले गुणवंत या चारा पिकाचा प्रत्यक्ष अनुभव शेतकरी पशुपालक यांच्याकडून। माझं नाव जयेश देवीदास बोरसे, राहणार चौगाव, तालुका धुळे, जिल्हा धुळे। फुले गुणवंत ही व्हरायटी मला कृषी विज्ञान केंद्राकडनं डिसेंबर 2019 या काळात मला त्याचं बियाणं उपलब्ध झालं आणि ते मी लावलं। जनावरांसाठी खाण्यासाठी फार उत्तम असा चारा आहे। यात इतर चाऱ्यापेक्षा काटे नसल्यामुळे मजुरांना पण कापायला पण चांगलं असतं आणि ढोरं पण व्यवस्थित खातात। आणि याचं एक असं पण आहे की जनावरांच्या दुधात कमीत कमी 10 ते 12% वाढ याच्यामुळे लक्षात आलेली आहे। मी चौगाव येथील शेतकरी रामभाऊ नवल मोरे, राहणार चौगाव, तालुका जिल्हा धुळे। मागील वर्षी डिसेंबर 2019 मध्ये कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या मार्फत मला फुले गुणवंत या गवताचे ठोंब मिळाले आणि ते आम्ही लागवड केली। लागवड केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हे जे गवत आहे ते गुरांना खायला एकदम नरम आहे आणि लवकर वाढणारे असल्यामुळे यांचे काप लवकरात लवकर होता। तसेच या गवतामुळे दुधामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसून आलेला आहे। तरी मी कृषी विज्ञान केंद्राचे फार आभारी आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करतो की त्यांनी या गवताचा अधिकाधिक लागवड करून आपल्या गुरांसाठी उपयोग करून घ्यावा। माझं नाव दीपक पुंदेलाल गुजर, राहणार मोवाडी, तालुका जिल्हा धुळे। मला कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्याकडून फुले गुणवंत ही व्हरायटी चाऱ्यासाठी बियाणं देण्यात आलं डिसेंबर महिन्यामध्ये। तर खूपच चांगलं आहे ते चाऱ्यासाठी। आमचं आता हे 3री-4थी कापणी चालू झाली। त्याला डिसेंबर महिन्यात दिलं होतं त्यांनी। आम्ही तेवढ्यावरूनच बरंच बियाणं वाढवून घेतलं आणि ढोरांना बी चाऱ्यासाठी चांगलं आहे ते, खातात चांगले, दूध बी चांगलं व्यवस्थित वाढता येत। तरी आम्ही आमच्याकडे जेवढं शिल्लक आहे ते बाकी शेतकऱ्यांना बी देतोय। आणि हे गवत चांगलं बी पहिले बी आम्ही लावलं होतं, त्याला थोडेसे काटे होते, याला कांटे बी कमी आहेत आणि याचं दुधाचाही फरक पडला। दूध बी वाढ आहे दुधाचं आणि ढोरं बी चांगले खातात, त्याला काटे कमी असल्यामुळे व्यवस्थित येते गवत। कृषी विज्ञान केंद्र धुळेने फुले गुणवंत हा विद्यापीठाने प्रसारित केलेला नवीन वाण त्याचं शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून चौगाव, तालुका धुळे, जिल्हा धुळे या ठिकाणी शेतकऱ्यांकडे या फुले गुणवंताचे लागवड केलेली आहे। त्यासाठी जे लागणारं प्लॅन्टिंग मटेरियल आहे ते प्लॅन्टिंग मटेरियल कृषी विज्ञान केंद्राद्वारे या शेतकऱ्यांना पुरवण्यात आलं आणि आज आपण जे पाहतो आहे या ठिकाणी हा फुले गुणवंत वाण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना उत्पादन आणि त्याचबरोबर जनावरांच्या संगोपनासाठी मदत करत आहे। या फुले गुणवंतच्या माध्यमातून 2019 साली कृषी विज्ञान केंद्राने या चौगाव येथे शेतकऱ्यांना या फुले गुणवंत वाणाचे ठोंब दिले आणि त्याच्या माध्यमातून आज शेतकरी दरवर्षी साधारणतः 4 ते 5 कटिंग काढून चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेत आहेत आणि त्यांचा अनुभव बघितला तर निश्चितच दुधात आणि फॅटमध्ये या फुले गुणवंत मुळे वाढ होताना दिसते आणि त्याचबरोबर जी बारीक लव किंवा काटे या पानांवर असतात तर ते त्यापासून निश्चितच हे वाण मुक्त आहे आणि त्यामुळे जनावर जे काही आहे ते पूर्ण चारा व्यवस्थितरित्या खातात आणि त्याचबरोबर जो कापणी करणारा मनुष्य आहे किंवा मजूर आहे त्यालासुद्धा त्याचा त्रास होत नाही। त्यामुळे या फुले गुणवंत वाणाचे वैशिष्ट्य तपासण्यासाठी प्रामुख्याने कृषी विज्ञान केंद्र धुळेने या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेतले होते। धन्यवाद। नमस्कार शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संशोधित फुले गुणवंत संकरित नेपियर या वाणाचे आद्यरेखा पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र धुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण फुले गुणवंत चारा पीक ठोंब हे उपलब्ध करून दिलेले होते
आणि त्यांचे स्वानुभव आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलेलेच आहेत. त्या अनुषंगानं माझं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी आव्हान आहे की या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात आपल्याला कसा अंतर्भाव या ठिकाणी करता येईल आणि आपलं दुग्ध उत्पादन वाढीसाठी आणि हिरव्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी या चाऱ्याचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण या चाऱ्यामध्ये असणारं प्रथिनांचं प्रमाण हे जवळपास 9 ते 10% प्रथिनांचं प्रमाण आहे आणि इतर चाऱ्यांच्या तुलनेत जे काढणीच्या वेळी शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना याच्यावरची जी कूस जाणवते, म्हणजेच की जेणेकरून कापणी करताना ते थोडासा इतर चारा हा त्रासदायक वाटतो, त्या तुलनेत फुले गुणवंत हा चारा अजिबात त्रासदायक वाटत नाही कापणी करताना शेतमजूर असतील किंवा पशुपालकांना असतील. असा हा बहुवार्षिक आणि अतिउत्कृष्ट चारा या ठिकाणी आपण जर जनावरांच्या आहारामध्ये अंतर्भाव केला तर याच्यामध्ये आपल्याला दूध उत्पादनात जवळपास 20% वाढ या ठिकाणी दिसून आलेली आहे. या बहुवार्षिक चारा पिकाच्या फुले गुणवंत संकरित नेपियर या चारा पिकाच्या लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे 60 ते 65 दिवसांनी पहिली कापणी याची हे पीक कापणीला येतं आणि यानंतर साधारण 35 ते 40 किंवा 40 ते 45 दिवसांनी याच्या कापण्या घेणं आवश्यक आहे किंवा हे पीक कापणीला येतं. आणि असं जर आपण 1 वर्षाचं या ठिकाणी गणित पाहिलं तर सरासरी 5 ते 6 कापण्या किंवा 4 ते 5 कापण्या या पिकाच्या होणं अपेक्षित आहे. आणि जर एकूण उत्पन्नाचा जर विचार या ठिकाणी केला फुले गुणवंतच्या अनुषंगाने तर सरासरी हेक्टरी याचं उत्पादन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर याचं सरासरी उत्पादन हे जवळपास 1200 ते 1500 क्विंटल प्रति हेक्टरी हे आपल्याला मिळतं. आणि असा चारा आपण जर सीझनल जे हंगामी चारा पिकं आहे त्याच्या तुलनेत नक्कीच या चारा पिकाचं उत्पादन हे जवळपास 30 ते 40 हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं हा बहुवार्षिक चारा पीक हा शेतकऱ्यांनी लागवड करणं किंवा याच्या लागवडीच्या अनुषंगाने विचार होणं या ठिकाणी आवश्यक आहे. कारण हा जर चारा आपण एकदा याच्यावरती लागवड करायचा जर खर्च पाहिला तर हा एकदाच करावायचा आहे. जर हेक्टरी लागवड खर्च जर करायचा झाला तर याच्या जवळपास 18,500 ठोंब हेक्टरी हे आपल्याला लागतात आणि हा खर्च जो आहे तो आपल्याला एकदाच करायचा आहे. आणि व्यवस्थित जर याची जोपासना केली, याचं नियोजन जर या ठिकाणी केलं तर हे जवळपास 6 ते 7 वर्षापर्यंत आपल्याला याच्या कापण्या या ठिकाणी मिळतात. आणि मी आत्ताच सांगितलं की याचं सरासरी वार्षिक उत्पन्न जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 1200 ते 1500 क्विंटल प्रति हेक्टरी हे उत्पादन या पिकामधून आपल्याला अपेक्षित आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधव किंवा पशुपालक यांनी याच्या लागवडीकडे लक्ष देऊन आणि याचा दूध उत्पादन वाढीवर, वजन दर वाढीवर जो चांगला परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे त्या अनुषंगाने विचार केल्यास याची लागवड करणं अत्यंत गरजेचं या ठिकाणी वाटतं किंवा दिसून येत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असं आव्हान मी कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्या वतीने या ठिकाणी करतो. धन्यवाद.